उन्हाळी मुगाचे उत्पादन वाढीचे तंत्र पुढीलप्रमाणे. हवामान. या पिकास 21 ते 25 अंश सेल्सिअस तापमान चांगले मानवते. हे पीक 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात चांगले येते. खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात स्वच्छ सूर्यप्रकाश, उष्ण हवामान यामुळे मुगावर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून येतो. जमीन. उन्हाळी मूग लागवडीसाठी मध्यम ते भारी, उत्तम निचरा होणारी जमिनीची निवड करावी. पाणथळ, क्षारयुक्त, उतारावरील हलक्या निकस जमिनीत लागवड करू नये. पेरणीची योग्य वेळ. उन्हाळी मुगाची पेरणी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा व मार्चचा पहिला पंधरवाडा या काळात करावी. उशिरा पेरणी केल्यास हे पीक पावसात सापडण्याची शक्यता असते. बियाणे प्रमाण. पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळवण्याच्या दृष्टीने हेक्टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते. त्यासाठी प्रति हेक्टरी बियाण्याचे प्रमाण पुरेसे व योग्य असणे महत्त्वाचे ठरते. म्हणून हेक्टरी 15 ते 20 किलो बियाणे वापरावे. एकरी 5 ते 6 किलो. घरचे बियाणे असल्यास दर 3 वर्षांनी बदलावे. पेरणीची पद्धत व अंतर. उन्हाळी मुगाची पेरणी ही तिफणीने करावी. लागवड करताना 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर व 2 रोपांतील अंतर 10 सेंटीमीटर ठेवावे. बीज प्रक्रिया. लागवडीपूर्वी कार्बेंडाझिम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी व पेरणीपूर्वी प्रति किला बियाण्यास 5 ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. त्यामुळे बुरशीजन्य रोगापासून संरक्षण मिळते व उगवण चांगली होते. जीवाणू संवर्धकाची निवड. युरशीनाशकाची बीजप्रक्रिया झाल्यानंतर 3 तासांनी मुगाच्या मुळावर गाठीचे प्रमाण वाढविण्यासाठी रायझोबियम व पीएसबी हे जीवाणू संवर्धक 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी. अन्नद्रव्य व्यवस्थापन. पूर्व मशागतीवेळी पुरेसे शेणखत व कंपोस्ट खत 10 ते 15 गाड्या प्रति हेक्टरी वापरावे. लागवडीवेळी एकरी 8 किलो नत्र, 17.5 किलो युरिया व 16 किलो स्फुरद म्हणजेच 100 किलो एसएसपी द्यावी. पीक फुलोरा अवस्थेत असताना 2% युरिया 20 ग्रॅम प्रति लिटर पाणी मिसळून फवारावे. तसेच शेंगा भरत असताना 2% डीएपी 20 ग्रॅम डीएपी प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारावे. पाणी व्यवस्थापन. उन्हाळी मुगाकरिता वेळेवर पाण्याच्या पाळ्या देणे अतिशय गरजेचे असते. या पिकास साधारणपणे 5 ते 6 पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पीक पेरणीच्या पाण्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे साधारणतः 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावी. यासाठी शेताची रान बांधणी व्यवस्थित करावी. या पिकाला फुले येताना व शेंगा भरताना पाण्याची कमतरता भासू देऊ नये. सुधारित जातींची निवड. 1. बीपीएमआर 145, कालावधी दिवस 65 ते 70, उत्पादन क्विंटल हेक्टरी 12 ते 14. विशेष गुणधर्म: लांब शेंगा, टपोरे हिरवे दाणे, भुरी रोग प्रतिकारक्षम. वैभव. कालावधी दिवस 70 ते 75, उत्पादन क्विंटल हेक्टरी 12 ते 14. विशेष गुणधर्म: भुरी रोग प्रतिकारक्षम, टपोरे हिरवे दाणे. पीकेव्ही ग्रीन गोल्ड. कालावधी दिवस 70 ते 75, उत्पादन क्विंटल हेक्टरी 10 ते 11. विशेष गुणधर्म: एकाच वेळी पक्वता. बीएम 2002-01, कालावधी दिवस 65 ते 70, उत्पादन क्विंटल हेक्टरी 12 ते 14. विशेष गुणधर्म: टपोरे दाणे, लांब शेंगा, अधिक उत्पादन, भुरी रोग प्रतिकारक्षम. बीएम 4, कालावधी दिवस 60 ते 65, उत्पादन क्विंटल हेक्टरी 10 ते 12. विशेष गुणधर्म: उन्हाळी हंगामासाठी योग्य. बीएम 2003-02, कालावधी दिवस 65 ते 70, उत्पादन क्विंटल हेक्टरी 12 ते 14. विशेष गुणधर्म: टपोरे दाणे, लांब शेंगा, अधिक उत्पादन, भुरी रोग प्रतिकारक्षम.